नमस्कार. आरोग्य विभाग भरती 2024मध्ये नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून. इथे पाहू शकता महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ S20 संवर्गातील वैद्यकीय अधिकारी पदांची जाहिरात जी आहे ती नवीन जाहिरात करण्यात आलेली आहे. अशा व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात. याच्याबद्दलची विस्तारित माहिती इथे पाहू शकता. याची जाहिरात आहे अधिसूचनेनुसार जाहीर करण्यात आलेली आहे. वैद्यकीय अधिकारी गट अ 7वा वेतन आयोग वेतन स्तर रिक्त पदे भरण्यासाठी संवर्गातील. याच्यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये याच्यामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट अ S20 या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याच्यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट संवर्गातील वैद्यकीय अधिकारी S20 या पदावर सरळ सेवा भरती आहे. ही आरोग्य भरती जी आहे ती महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये त्या अर्ज करण्यासाठीची जी लिंक देण्यात आलेली आहे ते पाहू शकता. या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. तर अर्ज करण्यासाठीचे महत्त्वाचे डॉक्युमेंट त्याच्यानंतर स्वाक्षंकित प्रती अपलोड करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जन्म प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे अधिवास डोमेसिल सर्टिफिकेट, त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. त्याच्यानंतर खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच मागास प्रवर्गातील महिला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याबाबत महत्त्वाची माहिती असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता पुढची जी प्रोसेस आहे. आरक्षणानंतर पदसंख्या पाहू शकता खालील तक्त्यात दिली आलेली आहे. याच्यानुसार 1729 पदांसाठी सामाजिक समांतर आरक्षण आहे. विचारात न घेता याच्यामध्ये डिटेल्स देण्यात आलेली आहेत. एकूण पदसंख्या देण्यात आलेली आहे 185 आहे. याच्यामध्ये ह्या एकूण जागा आहेत 1446 जागा आहेत. इथे पदसंख्या याच्यामध्ये ज्या विभक्त जागा आहेत म्हणजे याच्यानुसार आरक्षणानुसार ज्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत इतर मागासवर्गीय आहे. त्याच्यानंतर इथे विभक्त जाती आहे त्याच्यानुसार पाहू शकता विमुक्त जाती. त्यानंतर सर्वसाधारण महिला खेळाडू त्याचबरोबर दिव्यांग आरक्षण. याच्यामध्ये एकूण 58 पदे आहेत अस्थिव्यांगांसाठी. याच्यानंतर अनाथसाठी एकूण 14 पदे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये BMM पदव्युत्तर पदविका एकूण 83 पदे आहेत. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने विस्तारित माहिती आहे. आरक्षणानुसार एकूण पदांची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे जाहिरातीमध्ये. जाहिरातीची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. याच्यानंतर महत्त्वाच्या सूचना पाहू शकता. त्याचबरोबर अधिकारी गट हे असेल ते पदवीधर उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता विशेषोपचार तज्ज्ञ आहे. त्याच्यानंतर बालरोग तज्ज्ञ आहे, भिषक आहे, भूलतज्ज्ञ आहे, स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, शल्यचिकित्सक, कानतज्ञ, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ आहे. अशाबरोबर जवळजवळ 17 वेगवेगळे संवर्ग आहेत, पदे आहेत. त्यानुसार आहेत या वैद्यकीय अधिकारी गट पदातील भरती आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकता इथे वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. वेतन श्रेणी 7वा वेतन आयोगानुसार वेतन स्तर आहे S20 56,100 ते 1,77,500 नुसार वेतन अनुज्ञेय असणार आहे. वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. वयोमर्यादा गणनेचा दिनांक आहे 31 जानेवारी 2024 रोजीपासूनचा. याच्यामध्ये किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी 18 ते 19 आहे. त्याच्यानंतर कमाल जे आहे ते 38 किंवा 43 आहे. 18 ते 43पर्यंत याची वयाची पात्रता आहे ती आहे. त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 43 वर्षापर्यंत आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत आहे. याच्यानंतर पाहू शकता शैक्षणिक अर्हता आहे. वैद्यकीय अधिकारी MBBS पदासाठी संविधानिक विद्यापीठाची MBBS पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम नुसार जोडलेल्या द्वितीय अनुसूचित निश्चित केलेली समान अर्हता असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ पदासाठी संविधानिक विद्यापीठाची नमूद केलेली पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे वैद्यकीय व्यावसायिकसाठी सुद्धा याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. पुढे पाहू शकता निवड प्रक्रिया कशा पद्धतीने आहे. याच्या काही विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदविकेसाठी गुणांऐवजी ग्रेडेशन देण्यात येत असल्याने त्यांच्या गुणांबाबत निश्चितता ठरवता येत नाही व त्यामुळे गुणानुक्रम लागण्यास अडचण होते. सबब पदव्युत्तर धारकांची पदविका निहाय MBBS सरासरी गुणांवर स्वतंत्र गुणवत्ता यादी प्रसारित करण्यात येईल. याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आहे त्यासाठीची. त्याच्यानंतर पाहू शकता इथे
उमेदवारांना गुण देण्याची पद्धतसुद्धा देण्यात आलेली आहे. पदवी परीक्षेच्या सर्व वर्षांमध्ये मिळालेले सरासरी गुण याच्यामध्ये 95% MBBS BMS शैक्षणिक अर्हताधारकांसाठी गुणांचे प्रमाण आहे, वेटेज आहे 95% पदवी परीक्षेच्या वर्षामध्ये गोळलेले सरासरी गुण. त्याच्यानंतर उपरोक्त परिच्छेद 9.4 दर्शवलेले सेवांकरता अनुभवांचे गुण 5%. प्रत्येक वर्ष करण्यासाठी 1 गुण, याप्रमाणे जास्तीत जास्त 5 गुण आहेत, असे 100% गुण याच्यामध्ये असणार आहेत. पदव्युत्तर पदवीधारक पदवीधारक उमेदवारांना अनुक्रमे विशेषज्ञ निहाय व निव्वळ MBBS नुसार स्वतंत्र गुणांकन लावण्यात येईल. त्याच्यानुसारची महत्त्वाची माहिती आहे. त्याच्यानंतर अर्ज जे आहेत ते अर्ज करण्यासाठीची सुद्धा डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. सर्वसाधारण सूचनासुद्धा याच्यामध्ये अवेलेबल आहे. ऑनलाईन करण्याची प्रक्रिया जी आहे याच्यामध्ये पाहू शकता, अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने ह्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्यासाठीचं देण्यात आलेली आहे माहिती. हा जो फॉर्म जो आहे तो 1 फेब्रुवारी 2024 पासून सकाळी 10 पासून ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अवेलेबल असणार आहे. अधिकृत वेबसाईटवर जाऊन तो जो फॉर्म आहे तो फॉर्म फिलअप केला जाऊ शकतो. इथे क्लिक केल्यानंतर ऑनलाईन अर्जाची जी प्रोसेस आहे ती सुरू केली जाऊ शकते. शुल्क जे आहे, परीक्षा फी आहे, अराखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये शुल्क आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 700 रुपये अशी फी आहे. याचबरोबर ही जी भरती आहे आरोग्य विभागासाठीची जवळजवळ 1800 पदे आहेत. या भरतीसाठी 1729 पदांसाठी आरोग्य विभाग भरतीच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. धन्यवाद.